याला जो एक्सपिरियन्स मिळाला ना गाईस, खतरनाक एक्सपिरियन्स आहे. कारण की त्याच्यात तुम्हाला एक्सपिरियन्स भेटते कुठं तुम्हाला भेटणार, कुठं ड्रायव्हिंग तुम्हाला भेटणार नाही. कारण की त्याच गाडीला अशी अथॉरिटी आहे की तीच ओव्हर लिमिटेड जाऊ शकतो आणि ओव्हर स्पीडला जाऊ शकतो. हे भावानो नमस्कार, जय श्रीराम, जय हनुमान. आय एम जॉन सिन्हा. तुम्ही बघताय जॉन सिन्हा 3 स्टार माय यूट्यूब चॅनल. तर भावानो आज चला जाऊ आपण नाईट टूर करण्यासाठी, नाईट आउट करूया आणि नाईटला आपण आज ड्रायव्हिंग करणार आहोत. तर आपण चालू आहे गोव्याला. तर आपण आता आहोत खारेपाटण. आता जस्ट सोडलाय पण खारेपाटणची एरिया पकडा तुम्ही. तर मित्रांनो आज आपण करणार आहोत नाईट आउट आणि नाईट ट्रिप आपली चालू झालेली आहे मित्रांनो. तर इथून आता आपल्याला गोव्याला पोहोचायचं आहे. तर आपण आज रात्रभर गाडी चालवणार आणि गोव्यात पोहोचणार. आणि आपल्याकडे आता आहे छोटा ती टाटा इंट्रा V30 टाटाची मॉडेल आहे. आणि टेम्पो आपला आवडता आहे. टेम्पो म्हणजे आपला जीव आहे. आणि मित्रांनो आपण आज टेम्पोमध्ये ड्रायव्हिंग करणार आहोत. नाईटमध्ये ड्रायव्हिंग करूया आज आपल्याला नाईट ड्रायव्हिंग करूया. आणि कसं वाटते तुम्हाला सांगतो मित्रांनो. आणि हा रस्ता पाहून मनाला आनंद होतोय. कारण की असा रस्ता असेल तर कुठलाही ड्रायव्हर, कोणताही ड्रायव्हर आणि कशाही पद्धतीने जाऊ शकतो आणि कशाही पद्धतीने राहू शकतो. बिंदास जाऊ शकतो, बिंदास राहू शकतो मित्रांनो. कारण की सर्वात ड्रायव्हरला सर्वात बेस्ट म्हणजे एकच आहे की ह्या रस्त्यावरची व्हाईट पट्टी, व्हाईट बॉर्डर तुम्ही बघू शकता मित्रांनो. जरी समोरून लाईट आली तरी खाली बघा व्हाईट बॉर्डर आपल्याला दिसतोय. कारण की आपली गाडी रस्त्याच्या खाली उतरू शकत नाही. याचा अर्थ व्हाईट बॉर्डर रस्त्याला पाहिजेच पाहिजे आणि सर्वात अतिउत्तम आहे. हे जे आपले रिफ्लेक्टर लावलेले आहे साईड बॉर्डरला ते पण प्रेमान म्हणजे भारी वाटत बघायला. काय की हे बघायसाठी नसावं. तर मित्रांनो त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही रस्ता सोडून बाहेर जाऊ नका. याच्यात त्या ड्रायव्हरसाठी ते एक लक्षण आहे मित्रांनो. ही गोष्ट आपल्याला आवडलेली आहे आणि ही गोष्ट आपल्याला पाहिजे. ती नाईट असो किंवा डे असू द्या, गाडी चालवायला मजा येते. तर मित्रांनो चला आज आपण जाणार आहोत नाईट ड्राईव्ह करायला. आणि मित्रांनो नाईट असो या डे असू द्या, स्पीड तुमचा कमीच असू द्या, जास्त ओव्हर स्पीडमध्ये पण जाऊ नका मित्रांनो. 50-60 वरती चालवा तुम्ही. एकदम मस्त सफर करा, मस्त प्रवास करा, आनंद राहा आणि तुमचा सुखी संसार सुखातच राहू द्या. तर मित्रांनो चला आपण आज नाईट ड्रायव्हिंग करून मजा करूया मित्रांनो. आज एन्जॉय करायचा वेळ आहे. आणि चांदो बाबा आलेला आहे बघा. चांदो मामा लपलास का लिंबुणीच्या झाडाखाली लपलास का. आता मित्रांनो लपला नाही तो आहे, उजेड देतो आपल्याला. तर आपण चला जाऊया. आणि मित्रांनो आपल्याला रात्रीच्या वेळी गाडी चालवताना आपला एकच साईड पकडून चालवावी. कारण की मागून पुढून जी गाडी येणार असेल तर त्या पद्धतीने तो निघून जावेल. कारण की आपल्याला कोणाशी लढायचं नाही, कोणाशी झगडा करायचा नाही मित्रांनो. कारण की आपला नियमाने आपण जाऊया, आपला नियम आपल्या परत ठेवूया. आपला पट्टा आपण पट्ट्यानेच जाऊया. आपला पट्टा सोडून कुठे जायची गरज नाही आपल्याला. म्हणजे आपण सुखात जायचा आपला हा एक चान्स आहे आपल्याकडे. कारण की आरमार चालून मित्रांनो माझ्या त्याची वेळ असेल. कारण की त्याचा अर्थ काय, माणसाला झोप येतोय. झोप आल्यानंतर माणूस कसेही चालवतो किंवा त्याला संतुलन बिघडून जातं. त्याच्यामुळं आपल्याला ते धडक होते गाडीची. तर त्यासाठी आपण आपल्या रूलमध्ये असेल तर आपल्या पट्ट्यात असेल तर माणूस सहज निघून साईडून जातो. त्याला कंट्रोल करायला पण चान्स मिळतो. पण तुम्ही जर मध्ये आडमार इकडे तिकडे असाल तर त्यालाही देखील चान्स मिळत नाही कंट्रोल करण्यासाठी गाडी. आणि जर रात्रीचा पाऊस पडत असेल तर मित्रांनो तर पावसाची जर गाडी तुम्ही जरा स्पीड कंट्रोलमध्ये ठेवा. कारण संतुलन गेला तरी आपल्याला ती गाडी कंट्रोल झाली पाहिजे. अशा स्पीडने आपण जाणे आपल्याला अतिउत्तम आहे. म्हणून आपला स्पीड आपल्या कंट्रोलमध्ये राहूया. तर मित्रांनो चला आपल्या ब्लॉगला आपण चालू करूया आपला ब्लॉग. तो गाइस अपने ब्लॉग में आज अपन हिंदी और मराठी मिक्स करने वाले हैं. तो आज अपन कोई भी बंदा सुनने वाला है तो अच्छे तरह से सुन जाए. उसको मराठी भी आना चाहिए और हिंदी भी आना चाहिए. तो भाई अपन हिंदी भी बोलेंगे और मराठी भी यूज करेंगे. तो गाइस चलो अपन चलते हैं. गोवा जा रहे हैं इसलिए अपन आज नाइट ब्लॉग बनाएंगे नाइट टूर में. और नाइट टूर में अपन यूज करेंगे गाड़ी, जो अपना गाड़ी है उसका नाम है टाटा इंट्रा V30. टाटा का मॉडल है, नया वाला गाड़ी है अपनी. तो नया गाड़ी टाटा इंट्रा V30. तो अपन चलते हैं नाइट टूर में. तो नाइट प्रवास चलो अपना. तो गाइस कुछ भी करो, कैसे भी जाओ, जैसे कि आपको नींद भी आ जाए तभी भी कुछ डरने की बात नहीं. नींद आती है तो कुछ भी आपको गाड़ी चलाना नहीं है. क्योंकि आपको नींद आ रही है तो नींद के चक्कर में आपसे अपने होते हैं, वो नींद के चक्कर में ही होते गाइस. तो इससे अच्छा अपन जैसे कि अभी पेट्रोल पंप आया है. इस पेट्रोल पंप आया तो अपन को रास्ते में लगा के सोना नहीं गाइस. एक तो सबसे बड़ी बात है, जैसे कि पेट्रोल पंप है तो ये पेट्रोल पंप के अंदर डालना और अंदर डालने के बाद एक सेफ जगह साइड में लगा के, जैसे कि उनको भी कुछ दिक्कत ना हो जाए गाड़ी की वजह से, तो अपने को साइड में लगा के सोना है. कारण की मित्रांनो आपल्याला साईडला लावून झोपून आपल्याला पंपात लावून झोपणं हा आपल्याला सर्वात अतिउत्तम
रस्त्यात लावून आपल्याला काही उपयोग नाही, की रस्त्यात लावण्याने चोरी पण होतो आपली, व आपल्याला साईडून येणारी गाडी झोपेत असलेला पुढचा ड्रायव्हर आपल्या गाडीला धडकून जातं. त्यासाठी आपल्याला सर्वात अतिउत्तम प्रयत्न म्हणजे आपल्याला पंपात या चांगल्या जागेवर हॉटेलच्या साईडला हॉटेलमध्ये बघून असं 2-3 ठिकाण चांगले बघून साईडला लावून आपल्याला गाडी झोपायची आहे मित्रांनो आपल्याला. कारण की रस्त्यात लावून कधीच झोपू नका. आणि की आताच्या गोष्टीमध्ये चोऱ्या माऱ्या पण भरपूर व्हायला लागल्यात मित्रांनो. ये बात सही है गाइस, क्योंकि अभी के दिन में बहुत बढ़ रहे चोर. तो रास्ते के साइड में या सुनसान जगह पे मत लगाओ, जैसे कि दूसरा ही हादसा हो जाए आपके साथ. तो अपने को वो नहीं चाहिए गाइस. अपने को सेफ जगह लगाना है, जैसे कि होटल हो, बड़ा होटल हो या पेट्रोल पंप हो, ऐसे 2-3 जगह ऐसे लोकेशन ढूंढो गाइस और उधर लगाओ गाड़ी. तो गाइस अपन फुल नाइट चलेंगे तो अपने को जितना चलाना है आपको आप लोगों को तो उतना चलाओ गाइस. जितना अपने में डेयरिंग है उतना अपन चला सकते हैं, लेकिन जैसी नींद आती है तो खेल मत खेला करो. जैसे कि अपन एक गुरूर में रहते हैं, अरे मैं चलाऊंगा, वो गुरूर मत करो गाइस. वो गुरूर से अपने को कुछ होने वाला नहीं, अपना गुरूर तो चूर होने वाला है. क्योंकि भगवान खुद बोले है वो टाइम कि गुरूर मत कर, गुरूर में तो तू मिट जाएगा. गाइस गुरूर मत करो, गर्वा अजिबात करू नका मित्रांनो. कारण की गर्वातच आपण संपून जाणार आहात, आपल्याला हे माहितीच आहे. आणि मरण तर आपला नक्कीच आहे, एक दिवस मरणार आहोत. तरी पण देखील मरण आहे म्हणून मरणार आहे असं नाही, जीवन आहे म्हणून आपण जीवन जगून जगता आपला प्रयत्न चालू ठेवा. कारण की आपल्याला आपल्या मुलाबाळांसाठी आई वडिलांसाठी भरपूर काय करायचं आहे. तर आपल्यासाठी आपण सेफ तर दुनिया सेफ. तर गाईज बघू शकताय आता आपण जरी चाललोय तरी एकच पट्टा घेऊन चाललोय, एक लाईनमध्ये चाललोय. कारण की एक लाईन आपल्यासाठी सेफ आहे, एक लाईन आपल्यासाठी सर्वात अतिउत्तम आहे. आणि असे रस्ते मला खूप आवडतात मित्रांनो. मलाच नाही तर प्रत्येक ड्रायव्हर आपल्या लाईनला जे चालतात गाड्यावर, जो गाडी चालवतो त्याला प्रत्येकाला असे रस्ते आवडतात मित्रांनो. जैसे कि आता रात का टाइम है इसलिए मुझे कौन सा लोकेशन है पता नहीं चल रहा है गाइस. तो देखते हैं, जैसे कि अपने को जितना पता है उतना तो अपन बताएंगे. क्योंकि इधर के छोटे मोटे गाँव उतना पता नहीं गाँव गाइस. तो ऐसा और सबसे बेस्ट जो है वो जैसे कि आज अभी तुम देख सकते हो लोग कि अपना अभी देखो जैसे कि रास्ते पर जो लाइट लगाया हुआ है वो लाइट लगाना जरूरी है. और लाइट से अपने को पूरा रास्ता पूरा क्लीन दिखता है. वैसे कि कोई गाड़ी जाए ना जाए, आ जाए ना, जो मन में होता है वो डर सा जो निकल जाता है अपने मन से. यही तो अपना एक गवर्नमेंट को या सरकार को एक ही अपना सवाल है कि सर प्लीज़ बनाएंगे तो ऐसे बनाओ रास्ते जैसे कि सब ड्राइवर भाई आराम से और अच्छी तरह से जाएगा. तो गाइस मुझे तो भाई सबसे बेस्ट लग रहा है ऐसे रस्ते. कसं पण बोला तुम्ही मित्रांनो, असे रस्ते मला आवडतात. कारण की हा व्हाईट बॉर्डर पट्टी पाहिजेच पाहिजे मित्रांनो. कनकौली अभी तो 22 किलोमीटर दिखा रहा है मेरे को भाई. किसी ने एक अच्छा कहा है, अच्छे मन से करो सब अच्छा होता है. खरंच मित्रांनो, खरंच गोष्ट आहे ही. चांगल्या मनाने केल्याने सगळं चांगलं होतो. तर मित्रांनो आपल्याला रात्रीचा प्रवास करायला एकदम आनंद वाटतो, मजा येतं. कारण की त्याचं एकच कारण आहे, दिवसाचं गरम होतं म्हणून आपल्याला मजा वाटत नाही, पण रात्रीचं थंड वातावरणात प्रवास करायला एवढा मजा येतोय. आणि कुठेही जाऊ द्या, किती लांब प्रवास असू द्या आपला एकदम चांगला वाटतं. आणि रस्ता किती असू द्या लांब, आपल्याला रस्ता कापता नाईटला आहे. नाईट आऊट करण्यासाठी लोक जे जातात फिरायला त्यासाठी जातात, कारण की नाईट आऊटची मजाच वेगळी असते. तर जावा आपण मित्रांनो, सावकाश जावा, आपलं एकच बोलण्याचा अर्थ आहे. आणि सगळ्यांना प्रेमात ठेवा, सगळ्यांची कटकट करू नका, कोणाची कटकट करू नका. रस्त्यात तिथं आपली ओळख नाही, तिथं आपल्याला मजा नाही कटकट करून. आणि मित्रांनो पडत्या पावसामध्ये अर्जंट ब्रेक मारायला जाऊ नका. ओनली फॉर ब्रेक यूज नका करू, कारण की गाडी स्लिप होतं कधी कधी संतुलन बिघडतं व झोल मारतं, म्हणून त्यासाठी गाडी पलटी पण होतं. कधी कधी गाडी आपल्याला सावरत नाही. तर त्यासाठी आपण सर्वात पहिला आणि सर्वात अतिउत्तम माझं तर म्हणणं असं आहे की गिअर कंट्रोल करा व गिअर कंट्रोलवर गाडी तुम्ही उभी करा. जास्त करून पावसाच्या दिवसामध्ये गिअर कंट्रोलवर तुम्ही गाडी चालवायला प्रयत्न करा. ब्रेक यूज करू नका. गोष्ट आहे ती पूर्ण गाडी कव्हर करून घेतोय. आणि ब्रेक तुम्ही दाबलात ओनली फॉर ब्रेक यूज केला आणि फक्त टायर थांबतात. टायर थांबायला जातात ते डायरेक्ट अर्जंटली होतात, कारण की पावसाच्या मुलं ते लायनर वगैरे जाम होऊन जातात. त्याच्यामुळे आपलं डायरेक्ट गाडी स्लिप होण्याचे संकेत जास्त असतात. तर तसं तुम्ही करू नका. स्टेप बाय स्टेप गिअर चेंज करा, स्टेप बाय स्टेप कंट्रोल करा. गिअर चेंज करायचा थोडा हलका क्लच सोडून थोडासा हलका ब्रेक दाबून असं प्रत्येक स्टेपला असं करत करत तुम्ही पूर्ण गाडी उभी करा. आणि जास्त करून तेच यूज करायला जाऊ मित्रांनो, खराब असतात ते सर्वांना माहिती आहे मित्रांनो. तर एकदम जायला म्हणजे काय मजा येतो मित्रांनो. रात्रीचा प्रवास म्हणजे आम्हाला आवडता, सर्वांनाच आवडता असं काही नाही. प्रत्येकाला आवडतं, काही काहींना आवडत नाही, परंतु आवड निवड
ती मनाची प्रत्येकाची आहे, प्रत्येक मनात. आणि मित्रांनो असं काय सुनसान रस्ता असेल, जंगल टाईप असेल, जंगल एरियासारखा असेल तर अशी नम्र विनंती आहे माझी की कोणी हात केला लेडीजनी वगैरे या कोणी असं तर थांबू नका. कारण की आताच्या गोष्टीला, आताच्या दिवसाला जामच लूटमार चाललेली आहे आणि ड्रायव्हर साहेबांना तर प्रत्येकाला त्रास आहे या गोष्टीचा, ते मला माहिती आहे. भरपूर फेमस आहे ती गोष्टी लूटमाराची. तर प्लीज प्रयत्न करा. जर गावा ठिकाणी असेल तर मा ठिकाणी कोणी हात केला आपल्याला तर त्याला आपण घेऊन जाऊ शकतो कुठं, परंतु एकटा असाल तर नकाच घेऊ. कारण की कसं आहे ह्याच्यात मरण चांगल्या माणसाचं आहे. जे लूटमारवाल्यांचं तर काय त्यांना काही घेणं देणं नसतं, परंतु जे चांगली माणसं हात करतात त्यांना पण आपण त्या कारणात घेत नाही. कारण की असं मन घाबरते आपलं की ही पण माणूस ठेवत असेल तर ह्या कारणामुळे आपण कोणाला घेत नाही. तर बघा जास्त करून सावधान राहा, बाकी काही विषय नाही आपल्याला. आणि हा असा पाऊस पडतो बघा, रस्त्यात फुल पाऊस पडतो. आपल्याला सावकाश जाण्याच्या ऐवजी एवढा पाऊस पडत असेल तर नक्कीच 4 इंडिकेटर लावून टाका. 4 इंडिकेटरचा संकेत देऊन ठेवायचा आपल्याला, कारण की पुढून मागून जी गाडी येईल तिला आपला गाडीचा ते लोकेशन तरी कळलं पाहिजे किंवा पुढे गाडी आहे म्हणून, मग तो मागचा पण एक सावधान होऊन जातोय मित्रांनो. तर अशा गोष्टी आहेत तर तुम्ही त्याचं पालन करून ठेवा. या गोष्टी आपल्याला नक्कीच उपयोगी आहेत. देख सकते हो आप, बारिश रुकने का नाम ही नहीं ले रही है. फुल जोर से बारिश गिर रही है, बहुत जोर से गिरने का चालू है उसका. कुछ ही नाम नहीं ले रही रुकने का गाइस. तो क्या कर सकते हैं उसमें, तो अपना स्पीड देखो. इतने बारिश में तो अपना भाई 40-50 में चल रहे हैं हम, क्योंकि बारिश है. बारिश में ज़्यादा स्पीड में जाने से मतलब नहीं है. कोई भी रास्ते में आ सकता है कभी भी. भैंस हो, बैल हो, कुत्ता हो या कोई भी बंदा हो या इंसान हो या कोई गाड़ी हो, कोई भी रुक सकता है, कोई भी जा सकता है. तो इससे अच्छा अपन ज़्यादा स्पीड में जाएंगे नहीं तो मज़ा आता है, क्योंकि कंट्रोल करने के लिए हल्का सा मूड में तुरंत कंट्रोल हो जाएगी अपने को. तो इसलिए अपना स्पीड जो है वो अपने लिमिट में रखो और एंजॉय करो. ऐसे ही गाड़ी चलाओ, मज़ा मस्ती रहो. सबकी जान बचेगी, आपकी भी जान बचेगी गाइस. तो अभी हम आ गए कनकौली में. हम कनकौली का ब्रिज चढ़ने वाले हैं. कनकौली सिटी में प्रॉपर कनकौली सिटी है. अभी इधर से हम जा रहे हैं कनकौली सिटी में. देख सकते हो पानी बहुत जमा है रास्ते पे भी. हम लोग को दूसरी साइड पकड़ना है क्योंकि वो साइड नीचे वाली थी, इसलिए उधर पानी जमा था. तो गाइस देख सकते हो बहुत पाणी जमा आहे रस्ते पे. कणकवली सिटी म्हणजे मित्रांनो एकदम छान आहे बघा. एकदम रात्री असो या दिवसा असो कधी पण एकदम स्वच्छ आणि सुंदर वाटतो बघायला. भरपूर जोरात पाऊस पडायला लागला मित्रांनो कणकवलीमध्ये, जामच जोरात. बघा पाणी उडते साईडला गाडीच्या खालून सायराच्या आपला. तरी बघा असे रस्त्यात असे डिवायडर येतात, तर त्यासाठी आपल्याला वाचून राहायचं मित्रांनो. कारण की आपण जास्त स्पीडमध्ये असल्याने आपल्याला ते समजून येत नाही कधी कधी, आणि जास्त पाऊस असल्यावर आपल्याला काहीच कळत नाही मित्रांनो. त्यासाठी आपला स्पीड जर कमी असेल तर आपण नक्कीच कंट्रोल करू शकतो आणि नक्कीच आपण ते डिवायडर क्रॉस करून पुढे जाऊ शकतो मित्रांनो. तर असंच करा, काहीतरी नवीन करा, नवीन ड्राईव्ह करा. कारण की बघा ओल्ड जेवढे ड्रायव्हर आहेत आपले जुने, त्यांचा एक्सपिरियन्स बघा कसं आहे, आणि आता जी नवीन पिढी जी आहे त्यांना काय बोलून फायदाच नाही आपल्याला मित्रांनो. तर आज मला 14 वर्ष झाली गाडी चालून, आणि त्यातले 5 वर्षे मी ॲम्ब्युलन्सवर काढलेले आहेत. तर 3 वर्षे मी गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जॉब केला होता ॲम्ब्युलन्सवर. तर तिथं मला 2 वर्षाचा माझ्याकडं बेस्ट ड्रायव्हिंगचा सर्टिफिकेट आहे. नंतर मी 2 वर्ष अपोलो हॉस्पिटल इंटरनॅशनल CBD बेलापूर इथे जॉब केलेला आहे. तिथंही देखील 2 वर्षाचा बेस्ट ड्रायव्हिंगचा तिथलाही सर्टिफिकेट मला मिळालेला आहे मित्रांनो. कारण की त्या विषयाचं असं कारण आहे की जे माझा गुरु आहे त्या गुरुने मला आज शिकवलं आहे, म्हणून मी आज या पोस्टवर पोहोचलेलो आहे. आणि त्यांचे मुलं आज आपलं नाव आहे मित्रांनो. तर प्लीज तुमचाही गुरु असेल त्याचाही आपण कदर करा, त्याचंही नाव काढा. तसं माझं गुरु आहे माझ्या गावातलं अभिजित मोकळ म्हणून त्याचं नाव आहे. आज त्यांनी मला एवढी पोझिशनला पोहोचवलं, त्याच्यामुळे आज आपला चांगला चालला आहे माझा. तर मित्रांनो खास गुरु आहे माझा. नाही त्याला व्यसन नाही, काही नाही, एकदम साधा माणूसपर्यंत पण. आणि त्याचा एक मला आनंद आहे की तो काही नाही, एक साधा चहा पण पियाला थांबणार नाही मित्रांनो. थोडा त्याचा एक्सपिरियन्स आहे आणि त्याचा अजूनही देखील नाव आहे. पुढे टच नाही, काय नाही. तसंच आपल्या गाडी काही त्याचा स्पीडमध्ये तो लिमिटेड स्पीडमध्ये चालतोय. त्याला जर पाहिजे असेल त्या स्पीडला जातोय, त्याला जर थांबायचं असेल तर थांबतो. असा एक विषय आहे. तर तुम्ही पण तसंच वागा, मी पण तसंच वागतोय. कारण की माझ्या गुरुचं मी ऐकतोय आजपर्यंत, त्याचंच मी ऐकतोय आणि त्याच्यामुळं आज मी या पोझिशनला आलो मित्रांनो. तर आपण आता कणकवलीचा ब्रिज सोडलेला आहे. कणकवली आता आपण सोडणार आहोत. कणकवलीच्या आपण पुढे निघणार आहोत आता मित्रांनो. ही कणकवलीचा लास्ट ब्रिज आहे. चला पुढे जाऊया आता कणकवलीच्या आपण.
तुम्ही पण या सावकाश या नाईटला चालवते तर नक्कीच चालवा, पण मजा करा, आनंद मन ठेवा, मनात दुसरा राग विषय काय ठेवू नका, मनात काय असं विचार ठेवू नका, कारण की नाईट चालवता तुम्ही तर नाईटसाठी खास चांगला मूडवाला मन ठेवा, मूडमध्येच मजा येते चालवायला मित्रांनो. आणि नक्कीच झोपायचं, नक्कीच सेफ जागेत जाऊन झोपूया मित्रांनो. तर आता आपण चला जाऊ, आपल्याला जायचं गोव्याला. अजून तर आपला मन आणि आपला मूड तर अजून फ्रेश आहे, काही टेन्शन नाही मित्रांनो. तर आपण आपल्या फ्रेश मूडने चालू आहेत अजून. चला जाऊ आता, कणकवली सोडी आहे इथून. तर बघा आनंदाची गोष्ट, पाऊस संपलेला आहे इथं. आपल्याला कणकवलीच्या पुढे पाऊस नाही आपल्याला भेटत, आपल्याला पाऊस संपला होता इकडे. तर बरं वाटलं आता जरा, कारण की पावसात जरा चालवायला जरा दिक्कत होती, की काय पुढचं दिसत नाही, काय नाही, पूर्ण काला रस्ता होऊन जातो. त्याच्यामुळे रस्ता पण कधी काही समजून येत नाही. पण ही व्हाईट बॉर्डर आहे त्याच्यामुळे आपल्याला आनंद होतो चालवायला, काहीच टेन्शन येत नाही मित्रांनो. तर आपण आता आलो पुढे जाऊया, जातच राहू, काही टेन्शन नाही. नाईट ड्रायव्हिंग करायच्या वेळेला आपल्याला. आणि आता काय पाऊस गेला म्हणजे आपल्याला 4 इंडिकेटर लावलेत आपण, पार्किंग लाईट ते बंद करून टाकू आपण, कारण की काय त्याचा उपयोग नाही, कारण की आपली गाडी बेस्ट आहे, ओके आहे. तर ते काय लावून उपयोग नाही, कारण की फक्त आपल्याला दिक्कत होती. विषय असा आहे की पावसात कोणाला दिसेल ना दिसेल त्यासाठी आपण ते लावणं गरजेचं आहे. असं काही नाही की आपली गाडी खराबच झाली आहे म्हणून लावा, असं काही विषय नसतं मित्रांनो. बघा आता ही पुढे गाडी आहे ती पण दिसत नाही बघा, त्याला ब्रेक लाईटही दिसत नाही आपल्याला. म्हणजे अशा गाड्यांची मुलं आपलं कधी कधी जरा संकट होऊ शकतो आपला काहीतरी, परंतु त्यासाठी आपल्याला सावधान राहायचं मित्रांनो. की काही काय त्यासाठी आपल्याला ब्रेक लाईट ही महत्त्वाची आहे मित्रांनो, मागची पुढची कुठली असो, किंवा मागे रिफ्लेक्टर जरी आपली जी पट्टी बिट्टी रेडवाली ती जरी लावली असेल तरी त्याच्याने पण आपल्या गाडी दिसून येतो लाईटीच्या उजेडाने, तिचा उलटा रिफ्लेक्ट आपल्या डोळ्यावर कळतं की बाबा पुढे काहीतरी आहे. तर तसं त्या गाडीचं काही दिसत नव्हता, अचानक गाडी दिसली बघा. तसे आपला त्यासाठी आपल्याला खरं म्हणजे सर्वात बेस्ट की आपण सावधान झालो पाहिजे, पण सावधान तिथे सर्व सावधान मित्रांनो. तर चला असंच जावा सावकाश, असंच तुम्ही पण या मित्रांनो, यालाच मजा येतं ड्रायव्हिंग करायला नाईटला, फक्त हुशार राहा. तर आपल्याला आता टोल नाका आलेला आहे कणकवलीचा मित्रांनो. कणकवलीचा टोल नाका आपल्याला बघा, रात्रीचे वेळ कणकवलीचा टोल नाका आलेला आहे. आता मी युटर्न मारून घेतलं आहे, युटर्न मारून माझा मित्र इथं थांबलेला आहे काहीच, हे बघा. तर माझा मित्र थांबला इथं, हे इथं थांबला आहे बघा. ओके हां, तर एक्सेल आपला विष्णूभाई भेटलेला आहे. तर युटर्न मारून आलो मित्रांनो मी त्याला भेटायसाठी खास. तर बघा असंच प्रत्येक मित्रांना भेटत राहा तुम्ही, भेटत जा. असतील असतं तर काय काय तुमची पण झोप उडून जाईल, मला पण जरा बरं वाटेल मित्रांनो. तर या उतरू गाडी मित्रांनो लावली किनाऱ्याला, आणि हा आपला मित्र आहे विष्णूभाई, तिथे चहा प्यायला थांबला होता. आपण पण याच्या पाठी चहा वगैरे घेऊ. तर काहीच खतरनाक काम आहे. मस्त गाडी भरून बसलं बघा, साईडला चाललाय घरी, गोव्यातून जस्ट आलाय. शेत कावाल तो खतरनाक काम आपला, पण आता काय नाव नाही येतं वाईस. तर यांचा मुलगा स्वतः सोबत आलाय. चहा बी पिऊन घे टकलू तू, हे जरा बसतोय चहा प्यायला. कोकण रत्न अमृततुल्य चहा गाईस. कधीच भेटणार नाही मित्रांनो. एक दिवस तुम्ही नक्कीच जॉईन करा. नवीन पिढी प्लीज रिस्पेक्ट माझा करा, आणि मी तुम्हाला सांगतोय नक्कीच जॉईन करून बघा की गाडी ड्रायव्हिंगमध्ये एक्सपिरियन्स कसा मिळतोय ते ॲम्ब्युलन्सवरच मिळतं मित्रांनो. आज नाईट ड्राईव्ह करा, डे ड्राईव्ह करा, एक्सपिरियन्स बोलल्यानंतर फुल एक्सपिरियन्स ड्रायव्हिंगमधला तर एकच गोष्ट आहे, ते म्हणजे ॲम्ब्युलन्स मित्रांनो. चला नाईट ड्राईव्ह आपली चालूच आहे, नाईट ड्राईव्हला आपण मजा करत आहेत. आणि आपला आता आपण चालूच झालेलं आहे आणि चालतच राहत आपण. तर आता आपला एक लास्ट टॉप गिअर टाकून ठेवलेला आहे, आणि टॉप गिअर टाकल्यानंतर आपल्याला परत गिअर टाकायची गरज नाही, कारण की गाडी रस्ता टॉप आहे, प्लस रस्त्याला गाडी देखील नाही. आणि आता आलो आपण कुडाळ गावामध्ये, कुडाळ सिटी लागलेली आपल्याला, आणि कुडाळवरून आता आपल्याला 1 तासाचा फक्त प्रवास आहे गोवा जायला. तर 1 तास आपल्याला आता काढायचं आहे कसं तरी, आणि 1 तासामध्ये आपण गोव्यात पोचणार आहेत मित्रांनो. तर चला गोव्यात जाऊ आपण. कुडाळ सिटी सोडी, आज कुडाळ सिटी बघू शकतो तुम्ही. आपल्याला तर नाईट सिटीमध्ये आज बघूया, नाईट टूर अँड नाईट आऊट मध्ये आपल्याला कुडाळ सिटी दिसते बघायला. तर मित्रांनो बघून घ्या, एन्जॉय करा, एवढाच समजून घ्या. तरी आपला बघा गाडी स्टार्ट केल्यापासून एकाच लेनमध्ये चाललेली गाडी आपली, एका पट्ट्यामध्ये चाललेली गाडी, कारण की हाच रूल तुम्ही देखील ठेवा. एका पट्ट्यामध्येच गाडी चालवा. रात्रीची वेळ आहे,
आरमार गाडी चालूच नका, कशीही चालवा, परंतु तुमच्या हुशारीने चालवा, तुमच्या अनुभवाने चालवा, तुमच्या एक्सपिरियन्सने चालवा मित्रांनो. एवढीच आपली अपेक्षा आहे मित्रांनो. सर्वांचा जीव मोळ्याचा आहे, लाखाचा आहे, लाखातच ठेवा मित्रांनो. चला आपण चालू आहेत आता. आणि मित्रांनो काही मित्रांना असं वाटतोय की 5 गेअर दिलेत, 6 गेअर दिलेत, 4 गेअर दिलेत म्हणून काय नुसतं गेअरवर गेअर टाकायचं आणि फास्ट जायचं, ह्या गोष्टीसाठी गेअर नाही आहे मित्रांनो. गेअर म्हणजेच काय, गेअर म्हणजे आपल्याला ॲव्हरेजसाठी दिलेले आहेत मित्रांनो. गाडी स्मूथ जावा, गाडीला ॲव्हरेज मिळावा आणि गाडी निवांत न्यावासाठी. आपल्याला असं वाटतं की हा 5वा गेअर दिला, हा 4था गेअर दिला आहे, तर पटापट टाका गेअर आणि फास्ट जातं. त्यासाठी फास्ट नेण्यासाठी का खास म्हणून त्याचा अर्थ नाही मित्र. टॉप आणि डबल टॉप याचा अर्थ आहे की प्रत्येक स्टेपला तुम्ही गेअरवर चालवा, प्रत्येक मुवमेंटला गेअर चेंज करा, त्याच्याने तुम्हाला गाडीला ॲव्हरेज मिळेल, आपल्या गाडी देखील स्मूथ चालेल. गेअर टाकून तुम्हाला काय फायदा होणार नाही मित्रांनो. क्लच पेडचा प्रेशर येणार तुम्हाला मित्रांनो. त्यासाठी तुम्ही लिमिटेड चावा, लिमिटेड टाका. ज्या मोसमला पाहिजे गेअर तो गेअर तिला देऊन टाका. जसं की आता आपण बघा निवांत चाललो आहेत, कारण की आता पुढे गाडी नाही, मागे गाडी नाही, गाडी रस्ता ओके आहे, गाडी परफेक्ट ज्या गेअरला चालायचे त्या गेअरला आपण डबल टॉप टाकून गाडी चाललेली आहे. कारण का रस्ता ओके आहे, रस्ता खुला आहे आणि स्पीड पण तिचा बरोबर आहे, ज्या स्पीडला तिला चालायचं आहे मित्रांनो. तर तसंच तुम्ही पण कंट्रोल पण झाली पाहिजे गाडी, अशा पद्धतीने जाऊया मित्रांनो. तर आता बघा कुडाळ सिटी आपली संपलेली आहे. आता लवकरात लवकर आपली सावंतवाडी बायपास पण येणार आहे आणि बायपासला जाऊन आपण बायपासवरून परत एकदा आपल्याला 50 किलोमीटर किंवा 30 किलोमीटर आपल्याला गोवा आहे, गोवा बाउंड्री ही देखील पार करायची आपल्याला. तर चला जाऊया आपण आता, प्रवास करूया. आपला प्रवास चालूच आहे आपला आणि प्रवास संपणार नाही आहे. आयुष्य पण आपला खूप आहे, आयुष्य संपणार नाही लवकर आपला. तसंच मित्रांनो प्रत्येकाने काळजी घेत राहा. बाकी काय विषय नाही आपल्याला. नाईट आऊट करूया, नाईट ड्रायव्हिंग सेफ ठेवा आणि आयुष्य जगा. तुम्ही जगा, दुसऱ्या पण जगा मित्रांनो. प्रत्येकाचा विचार करा आणि प्रत्येकाने विचारानेच चाला मित्रांनो. बेस्ट ड्रायव्हर बनण्याचा मोठा प्रयत्न करा. तुम्ही पण देखील बेस्ट ड्रायव्हरच आहात, असं नाही की कोण नाही, सर्वच बेस्ट ड्रायव्हर आहेत. फक्त एवढाच लिमिटेड राहा आणि प्रमाणात राहा, बस. चला नाईट आऊट करू. आपली सावंतवाडी बायपास आला आहे. आता या बायपासवरून आपल्याला 30-35 किलोमीटर फक्त गोवा राहिला आहे. महाराष्ट्र बाउंड्री लागेल 30-35 किलोमीटर, त्याच्या पुढे आपल्या गोवा बाउंड्री लागेल. तर गाईज बघू शकता आपण अंतर कापलं आहे भरपूर. एवढा स्पीडमध्ये आलो आहे आपण. आता थोडासा स्पीड वाढवला होतं मी, जे माझ्या कंट्रोलमध्ये आहे तेवढंच मी वाढवलं. जे तुम्हाला जेवढं वाटेल तेवढंच तुम्ही वाढवा मित्रांनो. ओव्हर लिमिटेड करू नका, ओव्हर स्पीड करू नका मित्रांनो. फक्त एवढाच काळजी घ्या. बायपास आता पोहोचलोय, थोडं आल्यानंतर अजून आता इथून एक अर्धा तासाचं अंतर आपल्याला बाउंड्रीवर पोचायला लागेल. आणि तिथून मग 15-20 मिनिटात आपण गोवा, 15 मिनिट नाही तरी पण तिथं देखील 20 मिनिटं जर नक्कीच जातील गोवात आपल्या लोकेशनला जायला. चला आपण जाऊ फटाफट. पाऊस पण थांबत नाही दोस्तों. अभी तो हम आ चुके हैं महाराष्ट्र बाउंड्री तक. ये महाराष्ट्र बाउंड्री का RTO है, जो रेड लाइट लग रहा है आपको गाइस. महाराष्ट्र बाउंड्रीचा RTO पार करतोय आणि महाराष्ट्र बाउंड्री आता पार करू. बघू शकता तुम्ही महाराष्ट्र बाउंड्री. RTO पार झाला आपला. आता पुढे महाराष्ट्र बाउंड्री येतं आपल्याला. बघा आपले महाराष्ट्र बाउंड्री आलेली आहे. हे महाराष्ट्र बाउंड्री पार झाली आहे मित्रांनो. आपण बॅरिकेड पार झालेत. हे महाराष्ट्र बाउंड्री पार करून आता आपण गोवामध्ये एंट्री केली आहे. हे गोवामध्ये आपण एंट्री केली आहे. तर गोवाची बाउंड्री बघू त्याला. महाराष्ट्र बाउंड्री संपल्यानंतर हा बांदा गाव लागतो आपल्याला. बघू शकताय हा बांदा गाव आलेला आपल्याला. आता बांदा गावात ब्रिजचं काम चालू आहे. वरून फ्लायओव्हर होणार आपल्यासाठी जायला, खाली जायची गरज आपल्याला. हा बांदा गाव आहे. चायच्या टपऱ्या पण आहेत, बघू शकताय. चला आपण जाऊ महाराष्ट्र बाउंड्री. आपल्या गोवा बाउंड्री पार करूया आता गोवा बाउंड्री जाऊया. गोवा बाउंड्री बघू आता. बांदा गाव संपलेला आहे. तर आपण आलो आता. ही गोवा बाउंड्री बघा. गोवा बाउंड्री आपण आलो आहे गाईस. आपण त्याला थांबवायला पोलीस चौकी जाऊ. कशी वाटली ड्रायव्हिंग आपली. नाईट पूर्ण नाईट झाली आणि आपण पोहोचलो गोव्याला मित्रांनो. तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि जर रॉंग काय असला तर मला नक्कीच कमेंट करून सांगा मित्रांनो. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.